हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर संध्याकाळी मला खूप जास्त भूक लागलेली, तर मी विचार केला आज काय करायचं. तर याआधी मी ते ढोकळा बनवला नव्हता, तर मग विचार केला की आज खमंग ढोकळा बनवूया. तर खमंग ढोकळ्यासाठी मी यूट्यूबवरती 3 ते 4 व्हिडिओ बघितले आणि माझ्या मम्मीने माझ्यासमोर 3 ते 4 वेळा केलेलं मी ते पाहून थोडंफार. सो अशा प्रकारे मी ढोकळा पहिल्यांदा करण्याचा विचार केला. सो त्यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं, अर्ध्या वाटीहून खाली मी रवा घेतला, 4-5 लसूण, त्यानंतर मी घेतले 3 मिरच्या, त्या सुकलेल्या होत्या. त्यानंतर मी थोडंफार हिंग टाकलं मिक्सरमध्ये. त्यानंतर मीठ चवीनुसार माझ्या पद्धतीने. त्यानंतर मी थोडी साखर टाकली. त्यानंतर मी 2 चमचे तेल टाकले. सनफ्लावर तेलचा वापर मी केला आहे. त्यानंतर मी अर्धा चमचा हळद टाकली, छोटा अर्धा चमचा हळद. हळद टाकून झाल्यावरती मी इनोचा वापर केला. माझ्याकडे सोडा नव्हता, त्याच्यामुळे मी इनोचा पॅकेट अंदाजाने इनोवरून टाकला. असं बोलतं की ढोकळ्यामध्ये इनो किंवा सोडा टाकल्याने ढोकळे खूप चांगले फुगतात, चांगल्या प्रकारे स्पंजी होतात. त्यानंतर मी लिंबाचा रस 1 चमचा टाकला. त्यानंतर मी 1 छोटा कप पाणी टाकला मिक्सरच्या भांड्यात. त्यानंतर मिक्सर चालू करून मी चांगल्या प्रकारे ते मिक्स करून घेतलं आणि मला असं वाटत होतं माझे ढोकळे खूप चांगले स्पंजी होतील आणि खूप चांगल्या प्रकारे फुगतील. तर तुम्ही बघू शकता माझं मिश्रण कसं तयार झालं आहे. ना पातळ ना घट्ट, एकदम व्यवस्थित झालं आहे. त्यानंतर मी फटाफट कुकर घेतलं, त्यामध्ये स्टँड ठेवलं, त्यामध्ये पाणी टाकलं. त्यानंतर मी जे मिश्रण आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं होतं ते मी फटाफट हलवलं चमच्याने. त्यानंतर माझी चूक हे झाली की गॅसवरती मी पाणी तापून घ्यायला पाहिजे होतं कुकरच्या भांड्यामध्ये, जे की मी नाही केलं. त्यामुळे माझा ढोकळा कसा झाला आहे तुम्ही बघू शकता. गॅस चालू केला मी त्यानंतर फटाफट. गॅस चालू झाल्यानंतर मी कुकर डायरेक्ट ठेवलं, पाणी न गरम करता. आणि शिट्टी मी काढून घेतली. शिट्टी लावत नाही, कारण कुकरमध्ये आपण जेव्हा ढोकळा बनवतो तेव्हा 15 ते 20 मिनटं मी गॅसवरती कुकरचं भांडं ठेवलं. तर गाईस तुम्ही बघू शकता, हा आहे माझा फ्लॉप ढोकळा, खमंग ढोकळा. खमंग तर मी बोलू नाही शकत कुठल्याही प्रकारे, कारण की माझा ढोकळा पूर्णपणे फ्लॉप झाला आहे. मला खूप जास्त वाईट वाटत होतं, पण माझा फर्स्ट अटेम्प्ट असल्यामुळे मी म्हटलं की जाऊ द्या, पुढच्या वेळेस आपण चांगला ट्राय करूया. जी चूक झाली आहे ती पुढच्या वेळेस नको व्हायला. तर मी फटाफट तडका तयार केला आणि त्यावरती तडका टाकला. मी माझ्या नवऱ्याला टेस्ट करायला दिला आणि मीही टेस्ट केलं. तर टेस्ट खूप जास्त चविष्ट झाला होता. फक्त प्रॉब्लेम हा होता की हा ढोकळा फुगला नव्हता, स्पंजी झाला नव्हता. तर मी सगळ्यांना हेच बोलेल की जी मी चूक केली आहे ती तुम्ही करू नका, जे पण पहिल्यांदा ढोकळा बनवणार आहे. तर गाईज, सी यू इन नेक्स्ट व्लॉग. चा बाय बाय.